Okay, tell me, are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Just reply me small c. Yes. Okay. Fine. So current electricity चे question solve करूया. We'll solve now the questions of current electricity. Fine. बोला 1 2 3 up to 1 2 3 up to 3. up to 10 कुठला आहे बघा. एक सेकंड, बॅटरी लावूया चार्जिंग. हा, अप टू 1 2 3 नाही कुठला. सॉरी, फ्रॉम 1 2 3 नाही, फ्रॉम 4 5 6 कुठला आहे बघा. डाऊट. फोर फाय सिक्स कलर कोड वगैरे येते का? कलर कोडचा एक 15 मिनिटचा व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला मी ग्रुपवरती 1-2 दिवसापूर्वी. मेटॅलिक वायरचा रेजिस्टन्स ना, क्वेश्चन नंबर 6 आलाय का? फॉर अ मेटॅलिक वायर द रेशो V upon VI, sorry, V upon I. V is the applied potential difference and I is the current flowing. Potential difference upon current through the metallic wire म्हणजे काय? Resistance of the metallic wire is independent of temperature, increases with the temperature, increases as the rise in temperature, decreases as the temperature rises. टेम्परेचर वाढले की डिक्रीज होतो. इन्क्रीज और डिक्रीज ऍज द टेम्परेचर रायझेस, म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल डिपेंडिंग अपॉन द मेटल. कुठला मेटल आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. सिंपल थॉट आहे. काय विचारलंय? व्ही अपॉन आय फॉर द मेटॅलिक वायर. अरे व्ही अपॉन आय फॉर द मेटॅलिक वायर म्हणजे काय? रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतोय? रो एल अपॉन ए. पहिला ऑप्शन आहे इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. अरे रेझिस्टिव्हिटी जी असते ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे विच डिपेंड्स ऑन टेम्परेचर. रेझिस्टिव्हिटी काय आहे? मटेरियलची प्रॉपर्टी आहे, डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे थीटा. रेझिस्टिव्हिटी जर टेम्परेचर वरती डिपेंडंट असेल तर रेझिस्टन्स पण टेम्परेचर नुसार बदलणार आहे. सो आता राहिला प्रश्न काय? वाढतो की कमी होतो? मेटलचा रेझिस्टन्स टेम्परेचर वाढल्यावर वाढतो की कमी होतो? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. इन्क्रीज और डिक्रीज, आय और डी, डू यू नो? इन्क्रीज की डिक्रीज? मेटलचा रेजिस्टन्स इन्क्रीज. सेमीकंडक्टरचा रेजिस्टन्स तो मात्र डिक्रीज. ओके, बघा जरा मी दोन्ही कॉन्सेप्ट सांगतो आणि त्याचं रिझनिंग जे काय आहे ते व्यवस्थित जरा समजून घ्या. ओके, ते रिझनिंग समजणं महत्वाचं आहे. जेव्हा एक मेटॅलिक कंडक्टर तुम्हाला दिलेला असतो, मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय असतात? इमोबाईल ऍटम्स असतात जे मूव्ह होणार नाहीयेत, व्हायब्रेट होतील पण मूव्ह होत नाहीत. आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात जे मूव्ह होऊ शकतात. समजा हे हायर पोटेन्शियल आहे, हे लोअर पोटेन्शियल आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह कडनं रिपेल होईल, पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होईल. इलेक्ट्रॉन लेफ्टवर्ड मोशन करेल. हा, करंट राईटवर्ड घ्यावा लागेल. निगेटिव्ह चार्ज लेफ्टला चाललाय, निगेटिव्ह चार्ज हा लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जाईल. ओके, निगेटिव्ह चार्ज हा लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जाईल, पण ऍक्च्युअली करंट मात्र हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असा घ्यायचा. फाईन. सो होतंय काय? जेव्हा इथं तुम्ही टेम्परेचर वाढवता, मेटलचं जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता, चार्ज कॅरियर्स वाढत नाहीत, ते ऍज इट इज तेवढेच राहतात, कारण ते ऑलरेडी फ्री आहेत, ते ऍज इट इज राहतात. त्याच्यामध्ये काय फारशी इन्क्रीज व्हायचं कारण नाही. होतंय असं, टेम्परेचर वाढवल्यामुळं हे जे काही इमोबाईल ऍटम्स आहेत यांचे व्हायब्रेशन्स वाढतात. यांचे व्हायब्रेशन्स वाढतात आणि यांचे व्हायब्रेशन्स वाढल्यामुळं
इलेक्ट्रॉनच्या फ्लोला जास्त अपोजिशन. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोजिशन म्हणजे चार्जला अपोजिशन. चार्जला अपोजिशन वाढलं म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज कमी झाला म्हणजे करंट कमी झाला. म्हणजे टेम्परेचर वाढलं की फॉर गिवन पोटेन्शियल डिफरन्स करंट कमी होतो. सो व्ही इज इक्वल टू आय आर आहे, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय झालं. व्ही तर कॉन्स्टंट आहे, सोडून द्या. करंट काय होतोय, कमी होतोय, कारण अपोजिशन वाढतंय म्हणजे रेझिस्टन्स वाढला असं घ्यायचं. करंट कमी झाला म्हणजे रेझिस्टन्स वाढला, कारण व्होल्टेज तर तेवढंच आहे, पोटेन्शियल डिफरन्स तर तेवढंच आहे. म्हणजे मेटलमध्ये काय होतं, हीट केल्यामुळे ऍटम्सचे व्हायब्रेशन्स वाढतात, त्यामुळं ते व्हायब्रेट ऍटम जेव्हा व्हायला चालू होतात तेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला अडथळा तयार होतो. जास्तीत जास्त कोलिजन्स होतात. आधी कमी होते, कमीत कमी कोलिजन्स होते लो टेम्परेचरला. टेम्परेचर वाढले की कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन विथ दी ऍटम्स वाढतात, त्यामुळे ते अपोजिशन टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा फ्लो ऑफ चार्ज वाढतं. म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज कमी झाला म्हणजे करंट कमी झाला. सो फॉर गिवन पोटेन्शियल डिफरन्स करंट कमी होतो आणि रेझिस्टन्स इन्क्रीज होतो. सो मेटलचा टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स मेटलचा इन्क्रीज होतो. ओके, एक फॉर्म्युला पण आहे, फायनल रेझिस्टन्स इज इक्वल टू, जसा लेंथचा फॉर्म्युला असतो, ओके, लिनियर एक्सपान्शन वगैरे तुम्ही शिकला आहात, तसं रेझिस्टन्सचा पण फॉर्म्युला असतो. फायनल रेझिस्टन्स इज इक्वल टू इनिशियल रेझिस्टन्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. तर डेल्टा थीटा इज चेंज इन टेम्परेचर, R1 इज द इनिशियल रेझिस्टन्स अँड R2 इज द फायनल रेझिस्टन्स. आता हा अल्फा जेव्हा पॉझिटिव्ह असतो, हा अल्फा जेव्हा पॉझिटिव्ह असतो आणि समजा राईज इन टेम्परेचर झाली, राईज इन टेम्परेचर झाली म्हणजे डेल्टा थीटा पॉझिटिव्ह, आणि समजा अल्फा पण पॉझिटिव्ह आहे, डेल्टा थीटा पॉझिटिव्ह आहे, राईज इन टेम्परेचर आहे, अल्फा पण पॉझिटिव्ह आहे, तेव्हा 1 प्लस समथिंग होतं. 1 प्लस समथिंग म्हणजे 1 पेक्षा जास्त झालं. 1 पेक्षा जास्त झाल्यामुळे काय होतं, फायनल रेझिस्टन्स हा इनिशियल रेझिस्टन्स पेक्षा जास्त येतो. म्हणजे अल्फा पॉझिटिव्ह असला की नंतरचा रेझिस्टन्स जास्त येतो. म्हणजे अल्फा पॉझिटिव्ह असेल आणि टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स वाढतो. म्हणजे जेव्हा जेव्हा टेम्परेचर वाढल्यानंतर रेझिस्टन्स वाढतो तेव्हा तेव्हा म्हणायचं अल्फा पॉझिटिव्ह. सो मेटलचा अल्फा त्याला म्हणतात टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. त्याला काय म्हणतात, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स असं म्हणतात. सो जेव्हा टेम्परेचर वाढल्यानंतर नंतरचा रेझिस्टन्स जास्त येतो आधीच्या पेक्षा, म्हणजे रेझिस्टन्स वाढला. टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स वाढला, तेव्हा म्हणायचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. तेव्हा काय म्हणायचं, पीटीसी, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हणायचं. हेच जर सेमी कंडक्टर जर असेल, हे झालं मेटलसाठी. मेटलचा अल्फा काय असतो, अल्फा इज पॉझिटिव्ह, सॉरी, टेम्परेचर, अल्फाचं नाव आहे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स, आणि ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते कोणासाठी, मेटलसाठी. पण सेमी कंडक्टर जे असतात त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्याकडे सेमी कंडक्टर रॉड मात्र असेल तर इन दॅट केस जेव्हा टेम्परेचर कमी आहे, जेव्हा टेम्परेचर कमी आहे तेव्हा चार्ज कॅरियर्स कमी आहेत. पण जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करता, टेम्परेचर तुम्ही जेव्हा इन्क्रीज करता तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, ऑफकोर्स ऍटमचे व्हायब्रेशन्स वाढतात, पण चार्ज कॅरियर्स पण भरपूर वाढतात. चार्ज कॅरियर्स पण भरपूर वाढतात. म्हणजे इफेक्टिव्हली काय होतं, जरी व्हायब्रेशन्स वाढले तरी व्हायब्रेशनमुळे होणाऱ्या अपोजिशन पेक्षा चार्ज कॅरियर्स मधली इन्क्रीज फार जास्त आहे. त्यामुळे अल्टिमेटली करंट वाढतो. अल्टिमेटली करंट वाढल्यामुळं, अरे करंट वाढला फॉर गिवन पोटेन्शियल डिफरन्स करंट वाढलाय म्हणजे रेझिस्टन्स कमी झाला असणार. सो हा जो काय R2 असतोय, R1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा, यात हा जो काय अल्फा आहे हा R2 काय यायला पाहिजे, कमी यायला पाहिजे R1 पेक्षा. म्हणजे इथं 1 पेक्षा कमी व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे 1 मायनस समथिंग व्हायला पाहिजे. त्यासाठी अल्फा हा निगेटिव्ह पाहिजे फॉर सेमी कंडक्टर्स, लक्षात ठेवा. रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. आता आन्सर काय येणार, व्ही अपॉन आय हा रेशो, व्होल्टेज अपॉन करंट हा रेशो, रेझिस्टन्स फॉर द मेटल इज increases as the temperature rises. V upon I, that ratio increases as the temperature rises. म्हणजे resistance increases as the temperature rises. Clear and written. स्मॉल सी स्मॉल डब्ल्यू, रिप्लाय करा, पुढे जायचंय. असे क्वेश्चन सोडायचे नाहीत, त्याला द्या त्याचा एक 30-40 सेकंदाचा वेळ द्या कम्प्लीट. चारही ऑप्शन्स रीड करा, कन्फ्युज होऊ नका, व्यवस्थित चेक करा, चारही ऑप्शन्स टिक करा, कारण काही कॅल्क्युलेशन करायचंच नाहीये. So you can spend 30-40 seconds on that. Next, two conductors are made of same material and have the same length. Two conductors are made of the same material and same length. करायचंय का, मी सिक्वेन्शियली घेत होतो, विसरलो मधनच.
हा तुमच्याकडचे डाऊट घ्यायचे 7, 8, 9 बोला. इक्विव्हॅलंट रेझिस्टिव्हिटी विचारली आहे, काढू शकताय काय? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए म्हणायचं. आर इक्विव्हॅलंट इक्वल टू रो इक्विव्हॅलंट इंटू एल इक्विव्हॅलंट अपॉन ए इक्विव्हॅलंट असं करायचं. आर इज इक्वल टू रो एल अपॉन एचा विचार करायचा. सिरीज असतील तर R1 प्लस R2, पॅरल असतील तर 1 अपॉन आर इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. करायचं असेल सांगा, कुठला क्वेश्चन मी करायचा आहे, तर असेल मी फक्त बोलायला लागलोय. अप टू 10. अप टू 12. 11, 12, 13 बोला बोला बघूया चला. 11, 12, 13. Estimate the average drift speed of the conduction in the copper wire. काय विचारलाय? ड्रिफ्ट स्पीड, ड्रिफ्ट वेलॉसिटी VD, क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय, ठीक आहे. 1 × 10⁻⁻⁷. ओके, क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय आणि ड्रिफ्ट स्पीड विचारलाय. कॅरिंग अ करंट ऑफ 1.5 एम्पियर, करंट पण दिलाय, किती दिलाय? 1.5 एम्पियर. नेक्स्ट, assume that the each copper atom contributes roughly 1 conduction electron. ओके, 1 atom किती इलेक्ट्रॉन देतोय? 1 इलेक्ट्रॉन देतोय, ठीक आहे. सिंपल थॉट आहे, लक्ष द्या. करंट, ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याच्यामधले एकच रिलेशन आपल्याला माहिती आहे, I इज इक्वल टू एन. हा, I इज इक्वल टू एन ई आणि व्हीडी. आठवतंय का? एन ई ए व्हीडी. जरा चेक करा मी करेक्ट लिहिलंय का. कारण मी आठवलं, 1-2 सेकंदात मी आठवलं ते. बरोबर आहे. I इज इक्वल टू एन ई ए व्हीडी. काय विचारलाय? व्हीडी विचारलाय, लिहा. व्हीडी इज इक्वल टू ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू I अपॉन एन ई ए. कधी कधी करंट अपॉन एरियाची डायरेक्टली व्हॅल्यू दिली जाते, त्याला करंट डेन्सिटी म्हणतात, जे. करंट अपॉन एरिया, करंट डेन्सिटी जे डायरेक्टली दिली जाते. फाईन. सो राहिला प्रश्न काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तर सर आम्हाला माहित आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तर आम्हाला माहित आहे. ओके, आता ऍक्च्युली इथं काय लिहायचं असतं? इथं आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी लिहायची असते, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आता एक ऍटम तर एक ऍटम काय करायला लागलाय? एकच इलेक्ट्रॉन द्यायला लागलाय. मग तुम्ही नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट व्हॉल्यूम पण कॅल्क्युलेट करू शकताय. नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट व्हॉल्यूम पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ऍक्च्युली इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी लिहायची आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू एरिया. आता या ई ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे, करंटची व्हॅल्यू पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे, एरियाची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सो समहाऊ ही चार्ज डेन्सिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. समहाऊ काय करावं लागेल? ही चार्ज डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. आता चार्ज डेन्सिटी कॅल्क्युलेट करायसाठी काय करायला पाहिजे? लिहा, इथं असं लिहावं लागेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम असं लिहावं लागेल. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायला एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक ऍटम, ठीक आहे. इलेक्ट्रॉनला कसं रिप्लेस करू शकतो, किंवा एक इलेक्ट्रॉनला कसं रिप्लेस करू शकतो? एक ऍटम. तिथे कॅल्क्युलेट करावं लागतं नंबर ऑफ ऍटम अपॉन व्हॉल्यूम, नंबर ऑफ ऍटम अपॉन व्हॉल्यूम. ओके, आता नंबर ऑफ ऍटम कॅल्क्युलेट करायच्या आधी, नंबर ऑफ ऍटम्स कॅल्क्युलेट करायच्या आधी तुम्हाला ऍटलिस्ट डेन्सिटीची जर इन्फॉर्मेशन समहाऊ दिली असेल, कारण आता हा क्वेश्चन तेव्हा सॉल्व्ह होताना दिसतोय, कारण समहाऊ मला व्हॉल्यूम इलिमिनेट करायचा आहे आणि नंबर ऑफ ऍटम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, किंवा नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट व्हॉल्यूम मला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता इथं माझ्या डोक्यात असा विचार येतोय की समहाऊ इथं डेन्सिटीची व्हॅल्यू दिली पाहिजे, कारण अशा टाईपचा सिमिलर क्वेश्चन जो सॉल्व्ह होतोय तो, समजा जर डेन्सिटीची व्हॅल्यू त्यांनी आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, लेट अस से दॅट डेन्सिटी व्हॅल्यू इज ऑलरेडी गिवन, इन दॅट केस व्हॉट आय विल डू, सपोज इफ द डेन्सिटी, आता हे थोडंसं सुचणं पण गरजेचं आहे, पण ते हळूहळू सुचतं. अशा टाईपचं एक क्वेश्चन आधी फक्त सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मी काय लिहिलं असतं? मास अपॉन व्हॉल्यूम लिहिलं असतं. आता हे जे काय मास आहे, त्या मासला मी कसं लिहिणार? टोटल नंबर ऑफ ऍटम्स इंटू एका ऍटमचं मास, इंटू एका ऍटमचं मास, मास ऑफ सिंगल ऍटम. ओके, मास ऑफ सिंगल ऍटम कसं लिहिता येतं ते पण सांगतो, अपॉन व्हॉल्यूम.
सो नंबर ऑफ atoms divided by volume as it is, density as it is. आता mass of a single atom लिहायसाठी मोलर मास लिहायचं, 1 मोल ॲटमचं मास डिवाइड बाय अवॅगॅड्रो नंबर करायचा. आता मटेरियल माहित आहे, कॉपर मटेरियलचं नाव माहित आहे. सो मास ऑफ ॲटम 63.5 ग्राम लिहून टाका कॉपर साठी, बरोबर. म्हणजे याची व्हॅल्यू माहित असते आपल्याला, मोलर मास. अवॅगॅड्रो नंबर माहित असतो. ही डेन्सिटी जर त्यांनी दिली तर हे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येतात, तेव्हा हा एन कळतो. रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स. इज दॅट क्लिअर? डेन्सिटी द्यायलाच पाहिजे, अदरवाइज हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. इट्स अ डेन्सिटी रिलेटेड क्वेश्चन. जरा चेक करा, समजला का? थॉट क्लिअरच झाला ना. मला सांगा की ह्यात काय नाहीये, फक्त एन नाहीये. एन काढायसाठी कुठं आलो मी? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. आता एक इलेक्ट्रॉन किती कुठनं मिळतोय? एका ऍटम कडनं मिळतो. मग एक इलेक्ट्रॉनला रिप्लेस करा एक ऍटम अपॉन व्हॉल्यूम, कारण काउंटच काढायचा आहे. मग इलेक्ट्रॉनचा काउंट अपॉन व्हॉल्यूम करा, नाही तर ऍटमचा काउंट अपॉन व्हॉल्यूम करा, एन मिळणारच आहे. ऍटमचा काउंट अपॉन व्हॉल्यूम काढायची डेन्सिटी मेथड कळाली का बघा? एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. दिव्यांग समजलं का? डेन्सिटी द्यायला पाहिजे, दिलेली नाहीये, आता सॉल्व्ह होणार नाही. डेन्सिटीची व्हॅल्यू मिळवा. दिस इज नोन, याची व्हॅल्यू मिळते, स्मॉल एन ची व्हॅल्यू मिळते, इथं पुट करा, दॅट्स इट. बाकी सगळं तर त्यांनी दिलेलं आहे. ओके, पण हा भरपूर कॅल्क्युलेशनला टाइम घेणार आहे. सो हा क्वेश्चन मी इमिजिएटली काय करणार? मार्कवर रिव्ह्यू करणार. इव्हन इफ द डेन्सिटी व्हॅल्यू इज नोन, इथं कॅल्क्युलेशन भरपूर करावं लागते. ओके, कारण ऑलरेडी इथं सबस्टिट्यूशन आहे, परत इथं सबस्टिट्यूशन आहे. ओके, थोडंसं कॅल्क्युलेशन तिथं लेंदी होते असं दिसतंय. ओके, सो इट्स बेटर टू बी मार्क फॉर द रिव्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुठला करायचा होता? 11 नंतर 12 करायचा होता ना. 12 बघा, द रेजिस्टन्स ऑफ द बल्ब फिलामेंट. क्वेश्चन नंबर 12. The resistance of the bulb filament is 100 ohm at a temperature of 100 degree Celsius. So resistance आणि temperature चार्ट तयार करून घ्यायचा. 100 ohm at 100 degree Celsius. Next, its temperature coefficient of resistance काय दिलाय? अल्फा दिलाय. काय दिलाय? अल्फा दिलाय. किती दिलाय? 0.005 पर डिग्री सेल्सिअस. पर डिग्री सेल्सिअस म्हणा किंवा पर केल्विन म्हटलं तरी चालते, कारण तो टेम्परेचर डिफरन्स आहे. टेम्परेचर डिफरन्स हा केल्विन मध्ये लिहिला तरी चालतो, नाहीतर डिग्री सेल्सिअस मध्ये लिहिला तरी चालतो, आणि त्याला काय असं चेंज करायचं नसतं. हे माहितीये का तुम्हाला? चेंज इन टेम्परेचर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस लिहिलं तर तुम्ही डायरेक्टली त्याला 10 केल्विन पण म्हणू शकताय, कारण ते डिफरन्स इन टेम्परेचर आहे. त्या 273 ऍड किंवा सबट्रॅक्ट करायची गरज नाही. हा, नुसतं टेम्परेचर दिलं असेल तर त्याच्यामध्ये 273 ऍड किंवा सबट्रॅक्ट करा. पण डिफरन्स इन टेम्परेचर दिला असेल, डिग्री सेल्सिअस मध्ये जर 10 असेल तर ते केल्विन मध्ये पण 10च असते. पुढं, देन इट्स रेजिस्टन्स विल बिकम 200 ऍट विच टेम्परेचर. त्याचा रेजिस्टन्स कोणत्या टेम्परेचरला 200 बनेल. ओके, आता सगळ्यात पहिला जो काय थॉट आपल्याला येतो तो असा असतो, आपण असं म्हणतो R इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. ओके, हा थॉट आपण वापरतो आणि आपलं जे काय आन्सर येतं ते ऑप्शन मध्ये असत नाही. इन दॅट केस काय करायचं ते पण सांगतो. पहिल्यांदा हा थॉट अप्लाय करूयात. ओके, सेकंड आणि अॅक्युरेट थॉट पण आहे याला, तो थॉट पण जरा चेक करूयात. सांगतो मी तो थॉट काय आहे. जरा बघा, सेकंड रेजिस्टन्स म्हणजे नंतरच्या टेम्परेचरचा, आधीचं टेम्परेचर θ1, याला R1 म्हणू, याला θ1 म्हणू, याला R2 म्हणू, याला θ2 म्हणू. आता R2 पाहिजे नाही, R2 माहित आहे 200, R1 काय 100 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा, अल्फा काय दिलाय 0.005 डेल्टा थीटा म्हणजे फायनल मायनस इनिशियल, θ2 मायनस θ1. सर फायनल टेम्परेचर तर विचारलंय, कुठल्या टेम्परेचरला रेजिस्टन्स 200 बनेल. सो असं वाटतंय की या इक्वेशनला सॉल्व्ह करून आन्सर मिळेल. इक्वेशन 1 अननोन चेक करूया. आणि चुकल्यावर काय करायचं तेही सांगतो. 0000 कॅन्सल. सो इथं आला 2 इज इक्वल टू 1 प्लस समथिंग 0.005 इंटू ब्रॅकेट θ2 मायनस θ1. तर हा 1 लेफ्ट साईडला घ्या, 2 मायनस 1 होणार 1 इज इक्वल टू 0.005 θ2 मायनस θ1. θ1 सगळ्यात शेवटी सबस्टिट्यूट करूयात. सो आता हा 0.005 डिवाइड करायला ना 0.005 वरती खाली 1000 न मल्टिप्लाय करा, 1000 अपॉन 5 200 होते, इज इक्वल टू θ2 मायनस θ1. ओके, θ2 किती आहे
पाहिजेला आहे मायनस थिटा 1 किती आहे 100, थिटा 1 किती आहे 100 आहे, थिटा 1 इज 100 इज इक्वल टू 200. आणि आता जर थिटा 2 कॅल्क्युलेट केला तर हा 200 प्लस 100 आन्सर किती येते 300. ओके, हा पहिला थॉट आणि ऑप्शन मध्ये आलेला पण आहे. पण याच्यापेक्षा ऍक्युरेट एक वेगळा थॉट आहे, याच्यापेक्षा ऍक्युरेट एक वेगळा थॉट आहे, अँड दॅट इज दिस. कुठलाही रेझिस्टन्स जो असतो तो रेझिस्टन्स, ओके, तो रेझिस्टन्स फायनल समजायचा आणि इनिशियल रेझिस्टन्स हा ऑलवेज ऍट 0 डिग्री सेल्सिअस समजायचा. इनिशियल रेझिस्टन्स हा ऑलवेज ऍट 0 डिग्री सेल्सिअस समजायचा. ठीक आहे. सो R1 कसा काढणार मी 0 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थिटा. तर डेल्टा थिटा पहिल्या केसमध्ये किती असणार थिटा 1 मायनस 0 डिग्री सेल्सिअस. पहिली केस म्हणायची, दुसरी केस म्हणायची, आणि दोन्ही केसमध्ये गिवन रेझिस्टन्स हा फायनल रेझिस्टन्स म्हणायचा आणि इनिशियल टेम्परेचर हा 0 डिग्री सेल्सिअस घ्यायचा. फायनल टेम्परेचर थिटा 1, इनिशियल टेम्परेचर 0. ओके, R2 इज इक्वल टू इनिशियल टेम्परेचर 0 वालच घ्यायचं 1 प्लस अल्फा डेल्टा थिटा. फायनल टेम्परेचर थिटा 2, इनिशियल टेम्परेचर 0. ओके, हा एक सेकंड थॉट आहे, समजून घ्या. सो आता काय करायचं रेशो घ्यायचा आणि हा R0 इलिमिनेट करायचा. काय होते बघा R1 अपॉन R2, R0 0 डिग्री सेल्सिअस वाला रेझिस्टन्स इलिमिनेट झाला. 1 प्लस अल्फा ऍज इट इज 0.005. पहिलं टेम्परेचर थिटा 1 किती दिले 100 डिग्री सेल्सिअस दिले, ते डिग्री सेल्सिअस मध्येच टाकायचं, काय अडचण नाही, कारण हा पर डिग्री सेल्सिअसच आहे. आणि ऍक्च्युली हा टेम्परेचर डिफरन्स आहे, सो इथं फरक पडत नाही. टेम्परेचर केल्विन मध्ये लिहित आहे की डिग्री सेल्सिअस मध्ये. इनिशियल टेम्परेचर 100 आहे, नंतरचं विचारलंय 1 प्लस 0.005 आणि हे थिटा 2 विचारले ऍज इट इज ठेवा. ओके, R1 इनिशियल रेझिस्टन्स त्यांनी 100 दिलाय, फायनल टेम्परेचर फायनल रेझिस्टन्स R2 200 पण दिलाय. सो हे सगळं ऍज इट इज लिहित राहायचं. 1 प्लस 0.005 इंटू थिटा 2. इथंपर्यंत कळालंय का? क्लिअर अँड रिटर्न रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, लिहून पण घ्यायचं इथे. अजून एक अल्टरनेट मेथड आहे, या मेथडने येणारं उत्तर हे जास्त ऍक्युरेट असेल. हा, त्या मेथडचं जर ह्या मेथडचं मॅचच नाही झालं तर तुम्ही इकडे झालं, याच्या वाल्याचं मॅच नाही झालं तरच इथं जायचं. CW. ओके, कळलंय. म्हणजे इनिशियल कुठलाही रेझिस्टन्स जो दिलाय तो फायनल रेझिस्टन्स घ्यायचा आणि इनिशियल हा 0 वालाच घ्यायचा आणि रेशो घेऊन R0 ला इलिमिनेट करायचं. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 0 0 0 0 कॅन्सल करा, हे 1 न मल्टिप्लाय होणार आहे ऍज इट इज, हे 2 राईटला मल्टिप्लाय करा, 0.005 फायचं होणार 10, 05 चं होणार 10 इंटू 100 ऍज इट इज, 2 न मल्टिप्लाय केलं राईट साईडला. ओके, थिटा 2 पाहिजे ठेवा ऍज इट इज लेफ्ट साईडला, हा 1 राईटला पाठवा, 2 मायनस 1 1 होणार, प्लस 100 न मल्टिप्लाय करा, हा डॉट काय होणार राईट साईडला शिफ्ट होणार, हा जो काय डॉट आहे तो 2 वेळा राईट साईडला शिफ्ट होणार, इथं 1 येणार, 1 प्लस 1 2 होणार, हा 1 ऑलरेडी राईटला गेलाय, म्हणजे इथं काय आलंय 0.005 इंटू थिटा 2. सो हा थिटा 2 डिवाइडेड बाय हा 0.005 वरती खाली 1000 न मल्टिप्लाय करा, 2000 अपॉन 5, आन्सर येते 400 डिग्री सेल्सिअस. सो आय विल गो विथ 400 अँड नॉट विथ 300. फार मिस्टेक होतीये ना, फार जास्त एरर येते, त्यामुळे हे सिलेक्ट करायचं नाही. गो विथ दिस. कळलं का? आन्सर मस्ट बी 400 डिग्री सेल्सिअस. बघा मेथड समजली. हा, हे नसतं ऑप्शन मध्ये तर मी 300 सिलेक्ट केलं असतं. ऍक्च्युली करायला पहिल्यांदा तुम्ही हे करून बघायला पाहिजे, ते नसेल तर हे करायचं असतं. आन्सर 300 दिलंय, नाही आपण 400 लिहायचं, कारण 400 ऑप्शन मध्ये आहे, विच इज मोर ऍक्युरेट वे. सांगालो ना, कारण लोक याच्यामध्ये कन्फ्युज असतात, सो हे लिहायचं की हे लिहायचं. वी आर शुअर अबाउट दिस मेथड. हे आपण व्हेरीफाय केलेलं आहे, आपल्या मॉड्यूलमध्ये पण आपण हे व्हेरीफाय केलेलं आहे. सेम क्वेश्चन मी आता 11च्या स्टुडंट्सना शिकवलेलं आहे. सो वी आर कन्फर्म अबाउट दिस मेथड. इव्हन त्या लेंथच्या मेथडमध्ये सुद्धा, इन्क्रीज इन लेंथच्या लिनियर एक्सपान्शनच्या केसमध्ये सुद्धा वी आर डॅम शुअर अबाउट दिस मेथड. ओके, तिथं पण L0 इंटू ब्रॅकेट, ओके असंच घेतोय आपण.
आणि या मेथडनं जर आन्सर मॅच नसेल होत तर आपण मग या मेथडकडे जातोय, तर आपण या मेथडकडे जातोय. ओके, नेक्स्ट. सो काही त्यांच्या करेक्शन्स आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. ओके, डाऊट सेशनचा तुम्हाला तिथं पण फायदा होईल, कुठलीही मिसकन्सेप्शन होणार नाही. नेक्स्ट 13 आहे ना, जरा येस नो सांग. येस. ओके, 13 बघा. सॉल्व करा माझ्या बरोबर. ऑल दी एजेस ऑफ द ब्लॉक विथ द पॅरलल फेसेस आर अनइक्वल. ठीक आहे, एक ब्लॉक आहे, अनइक्वल फेसेस आहेत त्याला. ठीक आहे, पॅरलल फेसेस आणि अनइक्वल एजेस. ठीक आहे, वन रेक्टेंग्युलर ब्लॉक इज गिवन टू यू. नेक्स्ट. इट्स लॉंगेस्ट एज इज ट्वाइस इट्स शॉर्टेस्ट एज. लॉंगेस्ट एज ला एल म्हणूयात, शॉर्टेस्ट एज ला L/2 म्हणावं लागेल. मग इथं काय म्हणूयात, इथं 2L म्हणूयात, इथं L म्हणूयात. लॉंगेस्ट एज इज ट्वाइस द शॉर्टेस्ट एज. पुढं, इट्स लॉंगेस्ट एज इज ट्वाइस द शॉर्टेस्ट एज, देन द रेशो ऑफ maximum and minimum resistance between the parallel faces is. ठीक है, R max upon R min is equal to question mark. ओके, आता या लेंथला काहीतरी म्हणूयात, या लेंथला म्हणूयात A, कारण ही लेंथ आपल्याला माहित नाही, मग ऍज्युम काहीतरी करूयात. या लेंथला L म्हटलंय, या लेंथला 2L म्हटलेलं आहे. फाईन. पहिल्यांदा लिहायचं R इज इक्वल टू रो L अपॉन A. आता हा जर रेझिस्टन्स मॅक्स पाहिजे असेल, रो तर काय कॉन्स्टंट आहे, तर मॅक्सिमम लेंथ सिलेक्ट करा आणि मिनिमम एरिया सिलेक्ट करा. मॅक्सिमम लेंथ सिलेक्ट करा. ओके, मॅक्सिमम लेंथ सिलेक्ट करा आणि एरिया मिनिमम सिलेक्ट करा. म्हणजे काय करावं लागेल, फ्रंट आणि बॅक असं कनेक्शन करावं लागेल. इथे एक वायर लावावी लागेल, इथे एक वायर लावावी लागेल. ओके, सो आरमॅक्स जो आता मिळणार तो फ्रंट आणि बॅकच्या अक्रॉस मिळणार. ओके, सो जी काय बॅटरी लावणार ती आपण ती फ्रंट फेस आणि बॅक फेस याच्या अक्रॉस लावणार, सो दॅट वी गेट मॅक्सिमम रेझिस्टन्स ऑफर्ड बाय दिस ब्लॉक. ओके, सो पुढं, सो रो मॅक्सिमम लेंथ किती घेशील बा, 2L. मिनिमम एरिया, हाच एरिया मिनिमम असणार. आता त्याला अपोजिट जो काय एरिया असणार तो मिनिमम एरिया, तो किती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असणार, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे A इंटू L. इथे लिहा A इंटू L, L ला L कॅन्सल करा, आन्सर आलं 2 रो अपॉन A. आन्सर काय आलं, 2 रो अपॉन A. नेक्स्ट आहे R मिनिमम. ओके, सो R मिनिमम काढायचा आहे. R इज इक्वल टू परत रो L अपॉन A. मग लेंथ मिनिमम करा किंवा अल्टरनेटली म्हणा की एरिया मॅक्सिमाइज करा, क्रॉस सेक्शनल एरिया मॅक्सिमाइज करा. आता लेंथ मिनिमम, आता ही लेंथ मिनिमम आहे, सो बॅटरी कुठे लावावी लागेल, टॉप फेस आणि बॉटम फेस याच्यामध्ये बॅटरी लावावी लागेल. म्हणजे करंट असा वरून खाली फ्लो व्हायला पाहिजे, म्हणजे मिनिमम पॉसिबल रेझिस्टन्स ऑफर होईल, कारण एरिया जास्तीत जास्त आहे आणि लेंथ कमीत कमी आहे. लेंथ मिनिमम, एरिया मॅक्सिमम. परत रो मिनिमम लेंथ किती आहे, L. मिनिमम लेंथ किती आहे, L अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. किती एरिया क्रॉस व्हायला लागलाय, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 2L इंटू A. 2L इंटू A, सिंपल आहे, 2L इंटू A. ओके, काय होतंय, L ला L कॅन्सल, आन्सर काय आलं, रो अपॉन 2A. रो अपॉन 2A. नीट बघायचं, आरमॅक्स अपॉन आरमिन विचारलंय की आरमिन अपॉन आरमॅक्स, काय विचारलंय, मॅक्सिमम अँड मिनिमम रेझिस्टन्स, रेशो ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम, आरमॅक्स अपॉन आरमिन, आरमॅक्स अपॉन आरमिन. लिहा माझ्या बरोबर, आरमॅक्स अपॉन आरमिन इज इक्वल टू 2 रो अपॉन A डिवाइडेड बाय रो अपॉन 2A. बरोबर, काय होतंय, रो अपॉन ए कॅन्सल, 1/2 वरती गेला, 2 झाला, हा 2 ऍज इट इज, हा 2 वरती, आन्सर
4 येत आहे. इज दॅट क्लिअर? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. चेक करा. CW ते कळालं. आरमॅक्स कसा काढायचा? एलमॅक्स अपॉन ए मीन. आरमॅक्स कसा काढणार आहेस? मॅक्सिमम लेंथ अपॉन ए मीन. अरे लेंथ मॅक्सिमम आणि एरिया मिनिमम, त्यासाठी बॅटरी कशी लावावी लागेल? फ्रंट आणि बॅक पेजच्या अक्रॉस लावावी लागेल. आणि आर मीन कसा करणार? एल मीन अपॉन ए मॅक्स. लेंथ मिनिमम कर, एरिया मॅक्सिमाइज कर. लेंथ मिनिमम आहेच, आपोआप एरिया मॅक्सिमाइज होतोच. थोडाच विचार करायचा असतो. Others also reply in the chat box. CW लिहून झालंय का बघा तुमचं? ठीक आहे, पुढे चला. 13 झाला. अप टू 17 कुठला आहे बघा? काय रिलेशन असते? जे इज इक्वल टू सिग्मा इंटू ई. आठवतंय का? मायक्रोस्कोपिक ओहम्स लॉ. जे इक्वल टू सिग्मा इंटू ई. जे इक्वल टू सिग्मा इंटू ई. तुम्ही रिलेशन शिकवले होते, मायक्रोस्कोपिक ओहम्स लॉ. कायमचा लक्षात ठेवा. जे इक्वल टू सिग्मा इंटू ई. आणि आणखीन एक शिकवलं होतं, ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू मोबिलिटी इंटू ई. जे हा सिग्मा इंटू ई असतो आणि ड्रिफ्ट वेलॉसिटी म्यू इंटू ई असतो. करंट डेन्सिटी, करंट पर युनिट एरिया is proportional to applied electric field. Also the drift velocity is also proportional to applied electric field. इथला proportionality constant mu आहे, mobility. इथला proportionality constant आहे, conductivity. जे इक्वल टू सिग्मा इंटू ला मायक्रोस्कोपिक ओहम्स लॉ म्हणतात. मायक्रो लहान वाला मायक्रो. आणि जो व्ही इज इक्वल टू आय आर आहे तो मॅक्रो मोठा वाला. 17 सांगा मला आन्सर पटकन. एबीसीडी. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी कोणाचा? आर इज इक्वल टू म्हणा किंवा रो इक्वल टू म्हणा. रो 0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. पण हे लिनियर रिलेशन आहे. दिस इज लिनियर. दिस इज लिनियर. इन रियालिटी लिनियर असेल किंवा नसेल. इन रियालिटी लिनियर असेल किंवा नसेल. ओके फाईन. सो फॉरगेट अबाउट दिस. बट वी ऍटलीस्ट नो दिस फॉर द semiconductors resistance decreases if the temperature increase, resistance decrease. Temperature increase, resistance decrease. अरे पण रेझिस्टन्स डिक्रीज व्हायला रेझिस्टिव्हिटी पण डिक्रीज व्हायला लागते. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेझिस्टिव्हिटी डिक्रीज. टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेझिस्टिव्हिटी डिक्रीज. टेम्परेचर इन्क्रीज, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज. ऑप्शन रॉंग. ओके, सेमीकंडक्टर साठी विचारले. ऑप्शन बी बॉम्बे येऊ शकतोय. ऑप्शन सी पण येऊ शकतोय. कारण टेम्परेचर इन्क्रीज, रेझिस्टिव्हिटी डिक्रीज. डी दिल्ली नाही येणार. कारण टेम्परेचर इन्क्रीज, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज दाखवले नाही. टेम्परेचर इन्क्रीज, रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी बोथ डिक्रीज. सो वी शॅल सिलेक्ट आयदर बिटवीन बी बॉम्बे और सी. ओके, आता इथे रियालिटी माहित असली पाहिजे की वेदर इट इज अ लिनियर रिलेशन ऑर नॉन लिनियर. सो आय थिंक इट इज नॉन लिनियर रिलेशन. ओके, कारण रियालिटी डेफिनेटली असे लिनियर वगैरे तुम्हाला मिळणार नाही. ओके, so we shall go with option number C. Is that clear? Reply me in the chat box. We have to go with option number C. Yes or no, Y or N. Okay, good. ठीक आहे. सो इथे मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. इथं आपण सी सिलेक्ट करायचं. नेक्स्ट 18, 19, 20. कलर कोड चाला बघा परत. तो व्हिडिओ बघून घ्या. 15 मिनिटचा व्हिडिओ आहे, बघून घ्या परत एकदा. ग्रुपवरती पाठवलेला आहे. सगळ्यात स्टार्टची लिंक जी आहे ती त्याचीच आहे. त्याच्यानंतर मग बऱ्याच लिंक्स पाठवलेल्या आहेत. 15 मिनिटचा एक कलर कोडचा एक व्हिडिओ आहे, बघून घ्या. किंवा करंट इलेक्ट्रिसिटीच्या प्लेलिस्ट मध्ये जावा आणि सगळ्यात शेवटचा व्हिडिओ बघा. अप टू 25 चेक करा. डायरेक्ट 45 आहे. ओके, अप टू 45 कोणाचा आहे का? सुबोध परिगा. अप टू 45 कुठला आहे का? आपल्याकडे 4च मिनिटं आहेत.
आहे का अप टू 45 कुठला? (26, 27) बर, नेक्स्ट लेक्चरला परत आपण 25 पासून सुरुवात करू. आता आपण आलेला डाऊट सॉल्व्ह करू 45. ओके, 3 मिनिटं आहेत, चेक करूया 45 कसा सॉल्व्ह करायचा. राहिलेले नेक्स्ट लेक्चरला परत आपण 25 पासून परत बघू. घेऊया आपण चॅप्टरला टाइम लागतोय तर आपण चॅप्टरला टाइम देऊयात, पण एकदा करूया, परफेक्ट करूयात. हा, 2 cells with the same EMF E and different internal resistances. हा मॉड्यूल मधला क्वेश्चन आहे, केलाय आपण. हो, क्वेश्चनची एक मेमरी क्रिएट होते. 2 cells with the same EMF E, fine, same EMF E, E1 equal to E2 equal to E, and different internal resistances R1 R2 are connected in series to an external resistance capital R, capital E R1, capital E R2. पुढं, the value of capital R so that potential difference across the first cell is 0. This potential difference they want 0. ठीक है, and for that they want value of capital R. It is simple, one equation, one unknown, two equation, two unknown question. Okay, let's try to solve it. This question will be solved only if you find out somehow current in the circuit. Okay, only if you find out somehow current in the circuit, and this voltage is already given to us as 0. Initially simply use the Kirchhoff's voltage law. Let us start from this point. Okay, this point, negative to positive, EMF is positive. Okay, now I into capital R, in the direction of current voltage is negative, so I into capital R negative. But in the direction of current voltage is negative, so I into R2, so minus I into R2. Negative to positive, EMF is positive, plus E. In the direction of current voltage is negative, I into R1 negative, minus I into R1 is equal to 0. E plus E, 2 times E. Minus I common. Capital R plus R2 plus R1. Capital R plus R2 plus R1 is equal to 0. पहिल्यांदा करंट काढा, का ते समजेल. एक अननोन आहे हा, तो करंट काढला की या पॉइंटचं पोटेन्शियल, या पॉइंटला मी ए म्हणणार आहे आणि या पॉइंटला बी म्हणणार आहे, आणि VAB लिहिणार आहे इज इक्वल टू 0. पण त्यासाठी मला करंट लागतो. ओके, तेवढंच आहे. आय इज इक्वल टू काय आला बघवा, हे पलीकडे पाठवा. आय इज इक्वल टू, हे पलीकडे गेलं, आणि हा R2 आणि R1 डिवाइड करायला आलं, R डिवाइड बाय R2 प्लस R1. ओके, अशी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ओके, याच्या पुढे जर विचार केला तर थॉट असा आहे, VA या पॉइंटला सुरुवात करतो, ए पॉइंटला सुरुवात करतो. आता मी मुद्दाम इथं करणार आहे कारण डायग्राम मला दाखवायचे. मला एवढं माहित आहे, काय माहितीये मला, VA आणि VB यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे ते माहित आहे. ओके, सो मी काय लिहिणार, आय थिंक मीटिंग एंड होईल, पण जरा रिजॉईन व्हा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, VA ला सुरुवात केली. ओके, आता मी पुढे गेलो, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह. सो आता जो काय करंट I इंटू R1 होणार तो निगेटिव्ह व्हायला पाहिजे. इथं सुरुवात केली, तिथलं पोटेन्शियल VA लिहा. इथनं मी इथं पोहोचलो, इन द डायरेक्शन ऑफ करंट व्होल्टेज इज निगेटिव्ह लिहा, I इंटू मायनस I इंटू R1 करा. ओके, परत निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, EMF इज पॉझिटिव्ह, परत व्होल्टेज वाढवलं गेलं, EMF वाढवला गेला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मी पोहोचलो ज्या पॉइंटला, इज इक्वल टू म्हणायचं, त्या पॉइंटचं पोटेन्शियल म्हणायचं. सुरुवात कुठे